आनंद झाला, खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठा विजय झाला. तुमच्या डोळ्यात अश्रू आले? हो, आनंद अश्रू आहेत त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3-3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काही नाही, एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागले. लेकाच्या कष्टाचं चीज झालं, त्याच्या कष्टाचं चीज झालं. 2.5 महिने झाले ना, त्याला झोप सुद्धा नाही, काहीच नाही. जसा तो गोष्ट म्हणून आलेला आहे 6 जूनपासून, तसा तो याच्यामध्ये होता, टेन्शनमध्ये होता. आज एकदम मोकळा झाला तो. 29व्या वर्षामध्ये फार मोठा विजय केला त्याने. तर म्हणजे आनंद झाला, आज खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला. We have done it! We have done it! धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है. We have bloody done it! क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. इस सरकार में इस्तीफे नहीं होते. हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. धर्मेंद्र प्रधान खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3-3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काही नाही, एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागले. तो याच्यामध्ये होता, टेन्शन मध्ये होता. आज एकदम मोकळा झाला तो. आणि डोळ्याचा अश्रू पण आहे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है. और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं, तो अच्छे के इस्तीफे ले सकते हैं हम. तो डरना नहीं है, डेमोक्रेसी है. अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे, और इन्हें लाइन में रखना जरूरी है. क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं. हो गया है, लेकिन हमारी दो और मांगे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है, लेकिन जिन बच्चों ने सुसाइड करी है उनके परिवार को 1 करोड़ का मुआवजा और मिलना चाहिए ना, मिलना चाहिए ना. 1 करोड़ का मुआवजा उन सारे परिवारों को. और दूसरा, ये जो पुलिस वाले गुंडों ने हरकत करी थी 20 तारीख को, उसके ऊपर पुलिस वालों के ऊपर एक्शन तो होना ही चाहिए. तो तुम लोग क्या हो? तुम्हारी हमने लाठियां खा ली, सर फुड़वा लिया. इस देश के स्टूडेंट्स ने बहुत हिम्मत वाला काम करा है.
तो 20 जुलाई के बाद और 20 जुलाई से जितने भी स्टूडेंट्स के ऊपर केसेस किए गए वो सारे के सारे वापस होने चाहिए। 29व्या वर्षामध्ये फार मोठा विजय केला त्याने. इतका म्हणजे आनंद झाला, खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठा विजय झाला. तुमच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आनंद अश्रू आहेत हे त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काय नाही एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागले. आप सबको बहुत 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 बधाई. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है. हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था. लोगों को लगने लगा था कि सरकारें सुनती नहीं है. जनता सरकारों के सामने चिल्लाती रहती थी, गिड़गिड़ाती रहती थी. हर चीज के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते. सरकारें कभी सुनती नहीं थी. इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा. ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है. और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी. ये डेमोक्रेसी है. डेमोक्रेसी इज बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. मैं उम्मीद करता हूं कि सरकार नीट के सिस्टम को ठीक करेगी ताकि अगली साल अब से पेपर लीक होना बंद हो जाए इस देश के अंदर. अब हमारे बच्चों को आत्महत्या ना करनी पड़े. उनका परिचय और जो सम्मान उन्होंने पाया, शायद उत्तर प्रदेश की राजनीति में इतना लोकप्रिय विधायक कोई नहीं रहा होगा. इतिहास ने फिर एक बार सिखा दिया, जब जब इस देश के युवाओं ने हाथ में कमान थमी है, जीत युवाओं की हुई है. हम सब ने देखा जिस तरह से युवा एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के लिए लड़ाई लड़ रहे थे और आज एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा हो गया है. ये आपकी जीत है. मैं सबसे कहना चाहूंगी कि एजुकेशन सिस्टम के सुधार के लिए, हम निर्धार करने के लिए आइए हम लोग सब लोग 4 बजे जो है बांद्रा के बैंड स्टैंड के जो है एमबी थिएटर है वहां पे मिलते हैं. जेनजी काय करू शकते या देशात, ही शक्ती जर जेनजीची एकवटली तर देशातील सरकार उलथवू शकते. सरकारमध्ये असलेली शिक्षणाप्रती व्यवस्था बदलवू शकते. जेनजी जर एकवटली तर सरकारच्या चुकीच्या धोरणाला दुरुस्तही करू शकते. जेनजी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खिचू पण शकते. हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला आहे. धर्मेंद्र प्रधान जी का जो इस्तीफा है और ये एक हठधर्मिता और अहंकार का जो पूरा आवरण लेकर के मोदी जी का मंत्रिमंडल चल रहा था, आज उसको पहली शिकस्त मिली है. शिकस्त युवाओं के जोश की वजह से, उनके सवालों